मराठा आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध केला जातोय। मनोज जरांगेंचा सरकारच्या भूमिकेला विरोध आहे। मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी उपवर्गीकरण केलं जाते। उपवर्गीकरण हे नवं खूळ काढलंय। उपवर्गीकरण करून ओबीसींमध्ये फूट पाडली जाते। समाजात समाज न ठेवण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला। काढायचं काम असतं। समाज समाजात ठेवायचा नाही। जसं की दलित बांधवांचा विषय, तसंच मराठ्यांचं, तसंच ओबीसी सुद्धा आधी असंच केलं तर ओबीसीतल्या आरक्षणातून सुद्धा उपवर्गीकरण केलं होतं आणि त्या वर्गीकरणातून ओबीसी समाजात सुद्धा अशीच फूट पाडली होती। ही यांची पद्धत आहे। मनोज जरांगेंना प्रसाद लाड यांनी इशारा दिलाय। जरांगेंनी नेत्यांवर वैयक्तिक टीका करू नये, गैरसमज झाल्यास दूर केला जाईल। भाजप नेत्यांवर वैयक्तिक बोलू नये, प्रसाद लाड यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगे दादा पाटलांना सर्वात पहिला अंगावर घेणारा जो व्यक्ती कोण होता तो प्रसाद लाड होता। हमरी तुमरीमध्ये बोलणारा जो कोण व्यक्ती होता तो प्रसाद लाड होता। आणि या बाबतीत माननीय मनोज जरांगे पाटलांनी देखील स्पष्टपणे मीडियामध्ये कबुली केली की प्रसाद लाडनी देखील मला अंगावर घेतलं। ओबीसी समाज, एससी एसटी समाज, आदिवासी समाज, मराठा समाज यामध्ये कुठली दुफळी निर्माण होऊ नये, त्यामुळे त्याच्यासाठी मी प्रयत्न केला। आणि आज जरांगे दादा पाटलांच्या ते लक्षात आल्यानंतर मागच्या 2-2.5 महिन्यापासून त्यांनी माननीय देवेंद्रजींबद्दलची भूमिका बदलली। त्यांनी कोणाबद्दलही वैयक्तिक टीका करणं बंद केलं। मी आज देखील तुमच्या माध्यमातून सांगतो, जर त्यांनी देखील वैयक्तिक पातळीवरती कोणाबद्दलही बोलले तर त्यांच्या विरोधात बोलण्याची भूमिका आजही मी ठेवतो।